भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयाचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो. महागाई, कर्जाचे व्याजदर, बचत यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे बँक दर. बँक दर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी देशातील व्यापारी बँकांना किंवा इतर वित्तीय संस्थांना दीर्घकालीन कर्ज देताना आकारलेला व्याजदर. आरबीआय जेव्हा बँकांना उधार पैसे देते तेव्हा त्या कर्जावर लावला जाणारा व्याजदर म्हणजे बँक दर. हा दर वाढला तर बँका महाग कर्ज देतात आणि हा दर जर कमी झाला बँका स्वस्त कर्ज देतात. बँक दराचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम. या दराने आपल्याला महागाई नियंत्रित करता येते. बँक दर वाढला तर कर्ज महाग होऊन खर्च कमी होतो, त्यामुळे महागाई कमी होते. तसेच गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दर महत्त्वाचा ठरतो. बँक दर कमी केल्यास कर्ज स्वस्त मिळते, उद्योग गुंतवणूक वाढतात, रोजगार निर्मिती होते. बँक दर बदलून चलन पुरवठा नियंत्रित करता येतो. बँक दरासाठी हमीपत्राची गरज नसते. तसेच हे कर्ज दीर्घकालीन असल्यामुळे याचा चलन धोरणावरती दीर्घकालीन परिणाम पडतो. भारताचा विचार करता रिझर्व्ह बँकेने ठरवलेला सध्याचा बँक दर 6.75 एवढा आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार आरबीआय हा दर वेळोवेळी बदलते. उदाहरणार्थ, जर बँक दर 6.75% असेल तर आरबीआय कडून 100 कोटीचे कर्ज घेताना बँकेला दरवर्षी 6.75 कोटी व्याज द्यावा लागतो. बँक हा खर्च ग्राहकांकडून वसूल करते. बँक दर हा फक्त अर्थशास्त्रातील तांत्रिक शब्द नसून तो आपल्या खर्च, बचत आणि अर्थव्यवस्थेच्या गतीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक.